नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मीडियाच्या समोर इथे पारचं कौतुक केलं जात आहे, परंतु त्यामध्ये आलेला एक जो पत्रकार आहे तो मुद्दामूनच वसूने बोलवलेला आहे, कारण पारचा हा आनंदाचा सोहळा जो आहे तो त्याला उद्ध्वस्त करायचा आहे आणि तेव्हा मात्र त्यासाठी त्याला बोलवलेलं असतं. तर इकडे पारच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते आणि मग वसू रम्या तिथं असतात. मग तो जो पत्रकार आहे तो पार्थला प्रश्न विचारतो, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पर्सनल लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम आले, तुमची बायको तुमच्या पाठीशी नाही, तरीही तुम्ही इतकं मोठं यश संपादन केलेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत आणि हे सगळं तुम्ही अचीव करू शकलेलं आहात, त्यामुळं आत्ताच्या तरुण पिढीचे तुम्ही रोल मॉडेल आहात. नक्की हे सगळं कसं केलं ते तुम्ही सांगा. तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणत असते की पार्थ, अरे अशा गोष्टी होणारच आहेत, आपण दुर्लक्ष करायचं, जास्त विचार नाही करायचा ह्या गोष्टींचा, तू त्यांना आपल्या प्रश्नांची जी उत्तरं द्यायची आहेत ते दे, असं ती सांगू लागते. तर इकडे जीवाची अवस्था मात्र खूप वाईट झालेली आहे. जीवा कासावीस होत आहे. त्यावेळेस मात्र इकडे गुड्डू पळापळ करतो. गुड्डू म्हणतो की काय जीवा दादा, चला मी तुम्हाला पहिलं हॉस्पिटलला घेऊन जातो, परंतु जीवा ऐकायलाच तयार नाही आहे. जीवाला गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाही आहेत ना, कारण जीवाला असं वाटतंय की हे सगळं जे काय होतंय ते मात्र आता नंदिनी आल्याशिवाय थांबणार नाही. तेव्हा गुड्डू म्हणतो की चालेल, मी नंदिनी भाऊजीला फोन करतो, असं गुड्डू सांगू लागतो आणि गुड्डू आता नंदिनीला कॉल करतो. नंदिनीला सांगतो की जीवादादाला खूप त्रास होऊ लागलेला आहे, लवकरात लवकर तुम्ही या, त्याच्या मदतीसाठी या, असं गुड्डू सांगत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते काय झालं जीवाला. तेव्हा गुड्डू सांगतो की त्यांनी प्रॉन्स बिर्याणी खाल्लेली आहे. आता मात्र नंदिनीला विश्वासच बसत नाही. नंदिनी म्हणते काय, कारण तिला आठवतं मागच्या वेळेसही जीवाने असंच काहीतरी कांड केलेलं आणि सगळ्यांच्या समोर खोटं वागलेला होता, का तर म्हणे मला थंडी वाजते, आणि आता पुन्हा हे दुसरं कांड सुरू झालंय. म्हणजेच हे सगळं जे काय जीवा करतोय हे सगळं नाटक करतोय असं नंदिनीला वाटू लागतं. नंदिनी म्हणते की नाही, हे सगळं नाटक आहे, कारण काल परवाही तुम्ही तेच केलेलं आहे दोघांनी, असं इकडे नंदिनी सांगू लागते. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरीही नंदिनी म्हणत असते की शक्यच नाही, कारण जीवा हे सगळं खोटं बोलत आहे असं तिला वाटत असतं. तेव्हा मात्र तिला तो प्रसंग आठवतो, कारण बुके पाठवणारा पण जीवाच आहे, पण ही गोष्ट तिच्या लक्षातच येत नाही आहे की जीवा हे सगळं कशासाठी करतो, का करतो. तेव्हा ती म्हणते की मला माहिती आहे, तुमच्या जीवादादांना म्हणावं काहीही असली नाटकं करू नका, कारण हे सगळं खोटं आहे, हे सगळं नाटक आहे, हे मला माहिती आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे गुड्डू म्हणत असतो नाही भाऊजी, हे सगळं खरं आहे, पण नंदिनी ऐकायलाच तयार नसते. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो काय झालं. तेव्हा जीवाला तो सांगतो, तेव्हा नंदिनी येणार नाही ही गोष्ट सांगितली जाते. तर नंदिनी येणार नाही आहे ना, मी पण नाही हॉस्पिटलला जाणार. आता नंदिनीला माझं वेडं प्रेम बघू दे, वेडेपणा बघू दे, कारण आत्तापर्यंत सगळ्यांनी माझं प्रेम बघितलेलं होतं, पण आता वेडेपणा बघायलाच लागणार आहे. इकडे आता कॉन्फरन्समध्ये खूपच विचित्र अशा गोष्टी घडू लागलेल्या असतात, कारण सगळेजण खूप वाईट साईट असे प्रश्न विचारत असतात. पार्थवरती सगळेजण आरोप करत असतात, कारण या सगळ्या गोष्टी खूप भयानक पद्धतीने चाललेल्या असतात. तेव्हा तो पत्रकार म्हणत असतो की सांगा ना तुम्ही, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, कारण हे जे काय घडत आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे, या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालेल्या आहेत, असं ते म्हणू लागतात. तेव्हा मात्र इकडे काव्या तिथं आलेली असते आणि काव्या म्हणते की कोण म्हणतं पार देशमुखांची बायको त्यांच्यासोबत नाही आहे, कोणी सांगितलं तुम्हाला, सांगा मला. ही काय इथं आलेली आहे ती काव्या पार देशमुखच आहे ना, आणि ही पार देशमुखांची बायको त्यांच्यासोबत आहे, तुम्हाला खोटं वाटतंय का. आता मला सांगा, मी बायको आहे त्यांची, त्यामुळं त्यांच्या यशामध्ये माझा वाटा आहे आणि मी त्यांच्यासोबत आहे. तुम्हाला जे काही वाईट साईट प्रश्न पडलेले आहेत ना, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा, असं ती म्हणू लागते. आत्ता आपण इथे सगळेजण का आलोय. आता रम्याला मात्र राग आलेला असतो. रम्याला पटतच नाही आहे की ही इथं का आली आहे. वसू म्हणते की असू दे, येऊ दे तिला, ती माझ्या प्लॅनचा भाग नव्हती, पण ती आलीच आहे तर आता मजा येईल. कसं आहे, शेवटी ती काव्य आहे, काव्या किती वेळ शांत राहणार, कारण पार्थ चिडलेला असतो आणि पार्थला सावरण्यासाठी कोणीतरी जाणं गरजेचं आहे असं मानिनीने सांगितलेलं असतं, आणि चिडलेल्या पार्थला शांत करू शकते ती फक्त आणि फक्त काव्य आहे, हे लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे जीवाची अवस्था खूप वाईट झाली आहे. जीवा बेशुद्ध पडलेला आहे, पण जीवा काही यायला तयार नाही. इकडे काव्याने आता पारचा हात हातात घेतलाय आणि ती म्हणू लागते की काय झालं,
तुम्हाला असं का वाटते? पण पुन्हा प्रश्न विचारले जातात की पार देशमुख तुम्हाला काय वाटतं? तुमच्या बायकोचं आणि तुमच्या भावाचं अफेअर. अहो तो 16 तारखेचा कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झालेला ना. नाही तो आम्ही पाहिलाय असं सांगू लागतात. इकडे गुड्डू धावतच येतो, दरवाजा वाजवू लागतो. धनंजय दरवाजा उघडतो. तेव्हा तो गुड्डूला म्हणतो काय आहे? गुड्डू म्हणतो की जीवादादांची तब्येत खूप बिघडली आणि ते बेशुद्ध पडलेले आहेत, त्यांना खूप त्रास होतोय, तकलीफ होते. तेव्हा धनंजय म्हणतो हे नेहमीची नाटकं आहेत, त्या माणसाला ना जा म्हणावं एकदा आमच्या दारातनं, म्हणजे बरं होईल असं तो गुड्डूला सांगतो. इकडे काव्याने मात्र पारचा हात हातात घेतलेला आहे आणि ती म्हणत आहे की अहो तुम्ही विसरताय का? तेव्हा राऊत म्हणू लागतात की सांगा ना. अहो तो 16 तारखेचा व्हिडिओ तुम्ही स्वतःच तर व्हायरल नव्हता ना केला, कारण आजकालची लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करू शकतात असं तो बोलू लागतो. तेव्हा काव्या म्हणते कसं आहे माहिती आहे का, आत्ता इथे आपण कशासाठी जमलोय? आत्ता इथे जे जमलेलो आहोत ते आपण पार देशमुखांना मिळालेलं यश आहे त्याचं अभिनंदन करण्यासाठी, ते डिस्कस करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. पण तुमच्या डोक्यात काय चालू आहे हो? 16 तारखेचा रील बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं कुणी काढला असेल हो तो व्हिडिओ? तुम्ही राऊतच ना? नाही बरोबर आहे, तुम्ही राऊतच. कसं आहे, तुम्हाला चांगल्या बातम्या देता येतच नाही आहेत. आता पार देशमुखांनी एवढं यश संपादन केलं आहे, पण तुम्हाला ती बातमी नाही द्यायची. मला सांगा, लग्नानंतरही काव्या देशमुखने इथे तिच्या पाठीशी खंबीर असलेल्या नवऱ्यामुळे तिने IASची परीक्षा पास झाली, पण तुम्हाला ती बातमी नाही दिसली. तुम्हाला कशाला दिसतील ना त्या बातम्या? असं काव्या बोलत असते. काव्या म्हणत असते की कसं आहे, माझं माझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे आणि पार देशमुखांचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे. काव्याला हे सगळं कळलेलं असतं की हे सगळं करणाऱ्या कोण आहेत. दोन दोन ज्या कारस्थानी बायका आहेत त्या कोण आहेत हे काव्याच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्यामुळं काव्या चांगलीच पिसाळलेली असते. काव्या म्हणत असते की आत्ता मला कळलेलं आहे. बोला ना राऊत, काय तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं विचारताय का? देता का तुम्ही अशा बातम्या? सगळेजण आता पुन्हा बोलू लागतात. कसं आहे माहिती आहे का, तुम्हीच स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करत आहात आणि आरोपही करत आहात. तेव्हा काव्या म्हणते हे बघा, कसं आहे, तुम्हाला आरोप करावे वाटले तुम्ही आरोप करता, बरोबर आहे. पण एक गोष्ट तुम्ही विसरताय, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या कोणामुळे घडलेल्या आहेत, या सगळ्याला जबाबदार कोण आहे आणि तुम्ही काय करताय? आत्ता पार देशमुख ती लोक आरोप करू लागलेले असतात. काव्या म्हणते बरोबर आहे, तुम्हाला यश जे एखाद्या माणसाला मिळाले ते डिस्कस नाही करायचं. ठीक आहे, तुम्हाला काय डिस्कस करायचं आहे? तुम्हाला डिस्कस करायचं आहे ते म्हणजे माझं आणि जीवाचं असलेलं नातं. पण आत्ता एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता इथे मी काव्या पार देशमुख म्हणजे पार देशमुखांची बायको आहे आणि त्याचबरोबर तो माझा भूतकाळ होता. आणि बरं झालं भूतकाळ समोर आला, माझ्या नवऱ्याला कळलं, म्हणजेच माझं प्रेम जे आहे ते माझ्या नवऱ्यापर्यंत जाईल. कारण माझा नवरा जो आहे तो किती रॉयल आणि लॉयल माणूस आहे ना, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको, असं इकडे काव्या बोलत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आता मात्र काव्या येते आणि म्हणते बोला, कुठल्या विषयावर बोलायचं आहे तुम्हाला? मी आहे ना इथं, मी देते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. आणि रम्या आणि वसूची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात, कारण त्यांचा डाव हा त्यांच्यावरच उधळला गेलेला असतो. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालं तरीही काव्याने तिथे येऊन जो काय डाव टाकलेला असतो तो खूपच जबरदस्त असतो. इकडे गुड्डूला खूप जीवाची काळजी वाटायला लागलेली आहे आणि गुड्डू शिडी लावून वरती चढलेला आहे बाल्कनीतून. तो आता शारदाकडे आलेला असतो आणि शारदाला म्हणत असतो. शारदा म्हणते तू काय करतोयस इथे, काय करतोयस? शारदा थोडी घाबरलेली असते. तेव्हा तो म्हणतो जीवादादांची तब्येत खूप बिघडली आहे आणि नंदिनी भाऊजी आल्याशिवाय ते जाणार नाही म्हणतात. त्यांनी ना प्रॉन्स आणि राईस खाल्लेला आहे, प्रॉन्स करी खाल्ली आहे. तेव्हा ती म्हणते काय प्रॉन्स खाल्लेत, कसं शक्य आहे? तेव्हा ती म्हणते नंदिनीला फोन केला, पण नंदिनी भाऊजींना हे सगळं खोटं वाटतंय. त्यांना असं वाटतंय की जीवादादा त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी नाटक करतात, पण तसं नाही आहे, हे सगळं खरं आहे. आणि त्यांच्या तोंडावर लाल झालं आहे सगळं, ते बेशुद्ध पडलेले, त्यांचं पोट खूप दुखतं आहे असं त्याने सांगितल्यानंतर ती म्हणते चल आपण बघूया. असं म्हणतच आता शारदा खाली येते आणि इकडे गुड्डूने सांगितलेलं असतं की मी शिड्याने जातो, तुम्ही तिकडून या. शारदा येते, जीवा उठ, अरे बोलो ना, लवकरात लवकर गाडी बोलो, आपण ह्याला दवाखान्यात घेऊन जाऊया, असं त्यांचं चाललेलं असतं. परंतु जीवा ऐकायलाच तयार नसतो. जीवा म्हणत असतो नंदिनी आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही, असं जीवाचं चाललेलं असतं. तेव्हा शारदा म्हणते की थांब मीच फोन करते. मग शारदा नंदिनीला फोन करते. इकडे काव्याने पत्रकार परिषदेत जो काही गोंधळ घातलेला आहे तो मात्र पाहण्यासारखा असतो, कारण काव्याला खरं तर सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात, हे सगळं करणाऱ्या व्यक्तीसुद्धा कळलेल्या असतात. म्हणून तर काव्या पेटून उठलेली असते. काव्या म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं,
म्हणजे हे सगळं तुम्ही असं विचारताय. चला, आता तुम्हाला पार्थ देशमुखांना मिळालेलं यश याच्याबद्दल तर काही जाणून घ्यायची गरजच नाही आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे माझ्या भूतकाळाबद्दल. चला विचारा प्रश्न. मग एकदाचं सगळं क्लिअर होऊ द्या ना. सगळ्यांच्या डोक्यात जे काय चालू आहे ते क्लिअर होऊ द्या. बोलून टाकूया सगळं, आपण डिस्कस करूया. आणि पार्थ चिडत असतो तेव्हा मात्र काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख शांत व्हा, रिलॅक्स, कूल राहा एकदम, काळजी करायची गरज नाही आहे. इथे काव्या पार्थ देशमुख उभी आहे ना. सगळे पत्रकार पाहत असतात. काव्या म्हणत असते की माझं पार्थ देशमुखांवर खूप प्रेम आहे असं म्हणत काव्याने पार्थचा हात हातात घेतलेला असतो आणि त्याच्या हातांवरती ती किस करत असते. तेव्हा मात्र पार्थ तिच्याकडे पाहत राहतो. रम्याची मात्र जाम वाट लागलेली असते आणि इकडे सगळे पत्रकार प्रश्न विचारत असतात. आणि मग काव्या म्हणते, बोला बोला, आता काय बोलायचं आहे ते बोला, असं काव्याने सांगितलेलं असतं. नंदिनी धावत आलेली असते. ती म्हणते, जीवा काय करून घेतलं तुम्ही हे सगळं. आणि मग गुड्डूला म्हणते, काय झालं काय झालं, रिक्षा बोलव ना. गुड्डू म्हणतो की एकही रिक्षा थांबत नाही, आता काय करायचं, आपण कसं न्यायचं. तेव्हा नंदिनी म्हणते, आपण डार्लिंगमधून घेऊन जायचं. इतक्या दिवस जीवाचा वेडेपणा, जीवाचं प्रेम सगळ्यांनी पाहिलेलं आहे, आता नंदिनीचा वेडेपणा सगळ्यांना पाहायला मिळेल असं म्हणत नंदिनीने जीवाला घेतलेलं आहे आणि रिक्षात टाकून ती निघालेली आहे. इकडे काव्याने पार्थचा हात हातात घेतलेला आहे आणि काव्याबद्दल अपशब्द बोलत असतात. तेव्हा पार्थ म्हणतो की बाद झालं, बायको आहेत त्या माझ्या, त्यांच्याबद्दल वाटेल ते बोललेलं मी ऐकून घेणार नाही असं म्हणत पार्थने सुद्धा काव्याला बायको म्हणून स्वीकारलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.